टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उद्या 3 महिने कंप्लीट होतात। उद्या 9 तारीख आहे आणि या संदर्भात पाहिजे आता माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। दादा काय सांगाल, उद्या संतोष भाऊच्या मृत्यूला 3 महिने कंप्लीट होतात, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? काय बोलावं तेच कळत नाही। मागील 3 महिन्यापासून दुःख डोक्यातलं सगळं दुःख जे आहे सगळं आमच्या कुटुंबावर आलेलं, सगळ्या गावावर आलेलं, हे घेऊन कुठंतरी न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत। न्याय मागतोत, न्याय लवकर मिळेल असं वाटतंय, तशी अपेक्षा ठेवून आहोत। परंतु अतिशय दुःखद सगळं प्रसंग समोर रोजच्या रोज येत आहेत। सगळे लेकरं जसं जसं वेळ जाईल तसं म्हणजे अन्नाच्या आठवणीमध्ये, मी माझ्या भावाच्या आठवणीत, लेकरं सगळे म्हणजे काही सुधरत नाही। काय करावं, काय बोलावं, काय करावं आणि काय विचार करावं हे देखील कळत नाही। पाहिलं तर अजून बी 3 महिने उलटून गेले, तर आता 3 महिने उद्या होतात, अजूनही आरोपी एक पोलिसांना सापडत नाही आहे, मिळत नाही आहे। कसं पाहता? कोणी म्हणतं तो गायब केला, कोणी म्हणतो तो मृत्यू झाला, कसं पाहता? नाही, याच्यावर काहीतरी विचार करून लवकरच निर्णय घेण्याच्या मी मनस्थितीत आहे की जर हा आरोपी पोलिसांसोबत राहत होता तर त्याच 2 पोलिसांवर किंवा ज्या पोलिसांच्या संपर्कात होता, CDR आलेले जे पोलीस लोक आहेत त्यांनाच जिम्मेदार ठरवून त्यांनाच त्याला कुठे ते आणून देण्याचं आव्हान केलं पाहिजे या डिपार्टमेंटनी। आणि पुढील निर्णय काय होईल आमचा, तर मला वाटायला की आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, थांबलं नाही पाहिजे, तर कुठेतरी गेलं पाहिजे, कुणाच तरी दारात जाऊन बसलं पाहिजे। कारण का त्या फरार आरोपी नुसता फरार नसून त्याचा दुसऱ्याला जीवाला सुद्धा धोका आहे। उद्या 3 महिने कंप्लीट होतात, उद्या तुमचा वाढदिवस आहे, काय संकल्प असणार आहे, काय नाही? आयुष्यातले सगळे जे दिवस होते ते जे माझे भाऊ होते, जे माझं सर्वस्व होते, त्यांच्यासोबत प्रत्येक दिवस हा तितकाच महत्त्वाचा असायचा आयुष्यातला, तितकाच सुखी असायचा, आनंदी असायचा। आता यापुढं कुठला जन्मदिवस, वाढदिवस माझ्यासाठी नसणार आहे। परंतु उद्या जे माझे जन्मदिवस आहे तर त्या दिवशी मी नक्कीच, आता ह्या घटनेला पण 3 महिने उद्या होते, उद्या 9 तारीख आहे, 9 डिसेंबरला ह्या लोकांनी माझ्या भावाचा घात केला। कालच मी फॉर्म घेऊन आलेलो आहे SRT कॉलेजहून। मी उद्या ध्येयदानाचा संकल्प करतो आहे, मी उद्या ध्येयदान करणार आहे आणि आज त्याचा फॉर्म मेडिकल कॉलेजला सबमिट करणार आहे। उद्याचा संकल्प एवढाच असेल की जो मधला जीव आहे माझा तो फक्त लढण्यासाठी राहील, जे शरीर आहे माझं ते मी उद्या 3 महिने होत आहेत भावाची हत्या केलेली, तर त्या दिवशी मी ध्येयदान करतो आहे। उद्याच्या अनुषंगाने पाहिजे तर बारामतीमध्ये एक त्या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार आहेत। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भेट घेतली होती, आपल्या कुटुंबातील शरद पवार येऊन गेले होते। उद्या तसं पाहिलं तर अजितदादाचा मतदारसंघ आहे, ते काय त्यांना त्यांच्या कुटुंबात न्यायाची अपेक्षा आहे? नाही, आपण आपल्या भूमिकेत आहोत, आपण न्याय मागतो त्यांना। परंतु ही सगळी जी घटना घडलेली आहे याच्या मागचं जे जाळ आहे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय आणि मुख्यमंत्री साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि अजून तपास चालू आहे, तपास अर्ध्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये जे कोणी असतील, अजून मुख्यमंत्री म्हणलेत कुणाला सोडणार नाही, पण एक दुसरा विषय असा आहे की मी धनंजय देशमुख, संतोष अण्णाचा लहाना भाऊ, मी असं म्हणतोय की कुणालाही सुटू देणार नाहीत आम्ही। ते म्हणतात कोणी सोडणार नाहीत आणि आम्ही कुणाला सुटूही देणार नाही। आज काँग्रेसची यात्रा आपल्या इथून निघत आहे, कसं पाहते, कोण कोणत्यामध्ये होणार सामील, काय नाही? कोण सामील होणार आहे, कोण लोक येणार आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, मग सगळी टीम असेल त्यांची। आम्ही त्यांची भूमिका काय असणार आहे, ते काय करणार आहेत देशमुख कुटुंबियासाठी, त्यांच्याकडे काय प्लॅन आहे, त्यांना सद्भावना यात्रा काढली आहे त्यांनी, पण आम्ही कसं त्या सद्भावना यात्रेमध्ये पॉझिटिव्ह आहोत किंवा सद्भावनेविषयी आम्ही पण काही त्यांना गोष्टी सांगणार आहोत। इथं सगळे रंग देण्याचा प्रयत्न केला होता अगोदर प्रकरणाला, कुठलाही रंग लागला नाही, एकच रंग लागला तो म्हणजे न्यायाचा। ते करताना आम्हाला ज्या काही गोष्टीला सामोरं जावं लागलं त्याविषयी पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत।
यात्रेमध्ये आपलं कुटुंब कोणी सहभागी होणार आहे? वैभवी आणि मी. आज मासिक आहे संतोष अण्णाचं, परंतु आम्ही 1 तास त्या यात्रेमध्ये पायी चालून मग परत आमच्या म्हणजे पूजा करायला परत येणार आहोत. तर पाहिलं तर आज काँग्रेसची आता निघते आणि 1 तास वैभवी आणि धनंजय देशमुख या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते वापस येतील. कॅमेरा पर्सन अमित राजेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.